शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। महानायक दिलीप कुमार यांची ओबीसी चळवळीला साथ, दिलीप कुमारांची एंट्री। मुस्लिम ओबीसी संघटनेच्या कार्याला भारतातील चित्रपट अभिनेते महानायक दिलीप कुमार यांचा पाठिंबा मिळणं अत्यंत महत्त्वाचं ठरलं। दिलीप कुमार यांचा फक्त पाठिंबाच मिळाला नाही तर या चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला। त्यांच्या सहभागामुळे चळवळीला टर्निंग पॉइंट मिळाला। चळवळ एकदम गतिमान झाली व प्रकाश झोतात आली। मुस्लिम ओबीसींच्या मंचावर दिलीप कुमार येतात म्हणजे शब्बीर अन्सारी यांच्या कामात काहीतरी दम आहे असं अनेकांना वाटू लागलं। याबद्दल मुसलमानांमध्येही चर्चा झाडल्या। त्यांचा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला। दिलीप कुमार यांचा चळवळीत प्रवेश कसा झाला ही घटना मोठी रंजक आहे। मी दिलीप कुमार यांना माझे मुद्दे पटवून देऊ शकलो यावर माझा आजही विश्वास बसत नाही। मागासलेल्या मराठवाड्यातील मागास असलेल्या जालना जिल्ह्यातील एका मुसलमान विणकर कुटुंबातील तरुण दिलीप कुमार यांच्यापर्यंत पोहोचतो। एवढेच नव्हे तर त्यांना चळवळीत सामील करून घेतो। हे कसे घडले याबद्दल त्या काळात अनेकांना कुतूहल होते, आजही आहे। माझ्यासाठी मात्र ते अत्यंत अभिमानास्पद आहे। त्यावेळी संघटनेचे काम वाढत होते पण मुस्लिम ओबीसींच्या मागण्यांकडे सरकार फार गांभीर्याने पाहत नव्हते। त्यामुळे मी वेगळ्या क्षेत्रातील प्रभावशाली लोकांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली। हा काळ 1995-96चा मुसलमानांना जात प्रमाणपत्रे सुलभतेने मिळवित व मुस्लिम ओबीसींनी मंडल आयोगाचा लाभ घ्यावा या दोन पातळ्यांवर माझे काम सुरू होते। एकीकडे सरकारकडे पाठपुरावा करणे व दुसरीकडे मुस्लिम समाजाचं प्रबोधन करणे या दोन आघाड्यांवर माझे काम सुरू होते। शरद पवार, विलासराव देशमुख या नेत्यांच्या सहकार्यामुळे सरकारकडे पाठपुरावा करता येत होता। या दोन नेत्यांची भूमिका सतत मदतीची व सकारात्मक असली तरी अधिकाऱ्यांकडील कामे मार्गी लागण्याचा वेग अत्यंत संथ होता। समाजाच्या पातळीवरील वाटचाल अडखळतच सुरू होती। झोपलेल्यांना जागे करता येते पण झोपेचं सोंग घेतलेल्यांना जागे करणे अत्यंत अवघड असते। येथे संपूर्ण समाजावर धार्मिक पगडा प्रचंड, ते त्यांच्या पलीकडे विचार करण्यास तयार नव्हते। सवलती घेण्यातील अडथळे GR काढून दूर करता येतील पण सवलती घेण्यासाठी कोणी पुढे आले पाहिजे ना। आधीच मुसलमानांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी, इतर समाजापासून फटकून वागण्याची सवय, आधुनिक ज्ञानापासून कोसो दूर, त्यातच मौलवी उलेमांची जबर पकड, यामुळे ओबीसी प्रवर्गाच्या सवलती घेऊन आपली मुले शिक्षण घेऊ शकतात, नोकऱ्या मिळवू शकतात, डॉक्टर, इंजिनियर, प्रशासकीय अधिकारी होऊ शकतात असा विचार नव्हताच। त्यामुळे निद्रिस्त समाजाला आकर्षित करण्यासाठी एकदम मोठा धक्का देण्याची गरज होती। मी मुस्लिम समाजातील वेगवेगळ्या प्रभावशाली व्यक्तींच्या भेटी घेत होतो। त्यांना चळवळीत ओढण्याचा माझा प्रयत्न होता। नाहीतर मुस्लिम ओबीसी संघटनेच्या पाठीशी हिंदूंमधीलच व्यक्ती जास्त होत्या। मुसलमान त्यांचे का ऐकतील, त्यामुळे माझा हा प्रयत्न होता। या प्रयत्नातच सुप्रसिद्ध लेखक व गीतकार हसन कमाल यांच्यासोबत जोडले गेले। विलास सोनवणे यांच्या चळवळीतील प्रवेशामुळे काही बुद्धिवादी अभ्यासक जोडले गेले। मुस्लिम ओबीसी संघटनेच्या कार्याबद्दल त्यांच्यात आस्था निर्माण झाली। त्यांची मदत मिळत होती परंतु त्यांचा प्रभाव साक्षर मुसलमानांपर्यंतच होता आणि त्यालाही मर्यादा होत्या। शिक्षणाचा सूर्य ज्यांच्या आयुष्यात उगवला नव्हता अशा मुसलमानांना मला मंडल यात्रेत सामील करून घ्यायचे होते। त्यामुळे मी सर्व स्तरातील मुसलमानांवर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तीच्या शोधात होतो। चित्रपटांचा समाजावर होणारा प्रभाव असल्यामुळे चित्रपटसृष्टीतील काही मुसलमानांनी मुस्लिम ओबीसींबद्दल 2 शब्द बोलल्यास मुसलमानांना पटेल असे मला वाटत होते। चित्रपट अभिनेत्यांचा समाजावर प्रभाव असतो याचं अनुकरण अनेक जण करतात। त्यामुळे मी गीतकार हसन कमल यांच्यापर्यंत पोहोचण्यात यशस्वी झालो। त्यांच्यापेक्षाही प्रभावी व्यक्ती आली पाहिजे असं मला सतत वाटत होतं। जनमानसावर सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या भारतीय चित्रपटसृष्टीतील व्यक्ती होते दिलीप कुमार व अमिताभ बच्चन। दिलीप कुमार यांचे मूळ नाव युसुफ खान, पेशावर येथून आलेले हे कुटुंब पक्के महाराष्ट्रीयन झालेले। त्यांच्या वडिलांचा भाजीपाला व फळे विकण्याचा व्यवसाय होता। त्यांच्या कुटुंबाने मुंबईत फळ विक्री व्यवसायात जम बसवला। मी चळवळ करत होतो त्या काळातही त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती क्रॉफर्ड मार्केटमध्ये भाजीपाला, फळ व सुकामेव्याचा व्यवसाय करत होते। त्यांच्याकडे त्यांचा रीतसर परवाना होता। दिलीप कुमार सिनेमातील हिरो आहेत एवढेच मला माहीत होते। इतर माहिती चळवळीतील कार्यकर्त्यांकडून मिळाली। मुसलमानांतील बागवान हे फळ व भाजीपाला पिकवतात व विकतात। दिलीप कुमार यांच्या कुटुंबाचा भाजीपाला, फळ विक्रीचा व्यवसाय आहे म्हणजे ही सांगड घालता येईल असं मला वाटले व त्यांना भेटण्यासाठी माझी धडपड सुरू झाली। मी याबद्दल हसन कमल यांच्याशी बोललो।
ही कल्पना त्यांनाही आवडली. मात्र दिलीप कुमार यांची भेट घेणं सोपं नव्हतं. हसन कमल यांच्यामुळे दिलीप कुमार यांच्यापर्यंत निरोप पाठविण्यात यशस्वी झालो. मुस्लिम ओबीसींबद्दल शब्बीर अन्सारी हे तुमची भेट घेऊ इच्छितात असा निरोप आम्ही पाठवला. पण कोण शब्बीर अन्सारी आणि ही मुस्लिम ओबीसी काय भानगड आहे? ओबीसी माहीत आहेत, पण मुसलमानात ओबीसी कुठून आले? त्यांच्याकडून भेटीसाठी नकार आला. त्यानंतरही मी हसन कमाल, बाबूभाई कुरेशी, युसुफ लकडावाला यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. सतत प्रयत्न केल्यानंतर एके दिवशी त्यांच्याकडून निरोप मिळाला. जॉगर्स पार्कमध्ये भेटा. आता आली का पंचायत? जॉगर्स पार्क म्हणजे सार्वजनिक ठिकाण. तेथे मुस्लिम, ओबीसी सारख्या गंभीर मुद्द्यांवर दिलीप कुमार यांच्यासोबत चर्चा कशी होणार हा प्रश्न होता. पण भेटीसाठी वेळ मिळणे हेच आमच्यासाठी मोठं काम. दिलीप कुमार यांच्या घराजवळ वांद्र्यात समुद्राशेजारी एक जॉगर्स पार्क आहे. तेथे दिलीप कुमार रात्री जॉगिंग करत. त्यांनी तिथे भेटण्यासाठी बोलावले. मी हसन कमाल यांच्यासह दिलीप कुमार यांनी दिलेल्या वेळेआधीच जॉगर्स पार्कमध्ये पोहोचलो. तेथे वांद्रे व आसपासच्या भागातील अतिश्रीमंत लोक जॉगिंग करत होते. दिलीप कुमार अजून आले नव्हते. आम्ही तेथेच थांबलो. दिलीप कुमार ठरलेल्या वेळी आले. आम्ही त्यांची उभ्याच भेट घेतली. म्हणजे आम्ही उभे होतो व दिलीप कुमार पायाच्या पंजावर उड्या मारत होते. त्यांचे आमच्या बोलण्याकडे लक्ष आहे की नाही अशी शंका मला आली. ते म्हणाले, क्या है बोलो. मी म्हणालो, मैं शब्बीर अन्सारी मुस्लिम ओबीसी संघटनेचे 12-14 वर्षांपासून काम करतो. मी बोलत असतानाच त्यांनी पळण्यास, जॉगिंग करण्यास सुरुवात केली. ते झटकून पुढे गेले. ही संधी वाया घालवायची नव्हती. मी त्यांच्या मागे पळालो. ते जॉगिंग करत होते व मी त्यांच्यासोबत पळत होतो. माझ्यासोबत आलेले हसन कमालही पळत होते. पळत मी त्यांना ओबीसी चळवळ, मंडल आयोग या चळवळीतील नेते, मुसलमान समाज, त्यांच्यातील शिक्षणाबद्दलची अनास्था, गरिबी असे मला सुचेल ते सगळं सांगत होतो. ते जॉगिंग करत होते व मी त्यांच्या मागे धावत मुसलमानांचं दारिद्र्य पटवून देत होतो. हा प्रसंग कसा असेल तुम्ही कल्पना तर करून बघा. मी जीव तोडून बोलत होतो. ते माझ्याकडे बघतही नव्हते. त्यांचे लक्ष जॉगिंगवर होते. मुसलमानांतील गरिबीचा मुद्दा आल्यावर त्यांचा वेग कमी झाला व ते भरभर चालायला लागले. चालणे कसले, माझ्यासाठी धावणेच होते. मला एक क्षण वाटले ते माझ्याकडे लक्ष देत आहेत. मी मुस्लिम समाजातील ओबीसी, त्यांना प्रमाणपत्र मिळण्यास, शिक्षण व नोकऱ्यात संधी मिळू शकते असे काही बोलत होतो. मला वाटायचे त्यांचे लक्ष आहे की नाही, पण बोलायची संधी मिळाली आहे तर बोललेच पाहिजे. मी अक्षरशः बडबडत होतो. बैठकीत समोरासमोर बसून मुद्देसूद बोलता येते. पळता कशाची आली मुद्देसूद मांडणी. दिलीप कुमार फक्त अभिनेतेच नव्हते तर अत्यंत विद्वान व विचारी गृहस्थ होते. त्यांना अनेक भाषा येत. त्यांना जगभरातील घडामोडींची माहिती होती. पण या घडीला माझ्याशी बोलत नव्हते. माझे बोलणे ऐकत आहेत की नाही याबद्दल शंका होती. परंतु गरीब मुसलमानांची मुले उच्च शिक्षित होऊ शकतात हे वाक्य ऐकताच ते क्षणभर थांबले. माझ्याकडे पाहिले व म्हणाले, कल घर आओ अकेले. मी अर्धा पाऊण तास तरी त्यांच्या मागे पळत असेन. प्रचंड दमलो व घामाच्या धारा लागल्या होत्या. सतत बडबड करत होतो. दिलीप कुमार माझ्याशी मोजून फक्त 4 शब्द बोलले. पण मला वाटले माझ्या पळण्याचे सार्थक झाले.